हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार 14 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये ईश्वरी आणि अर्णवने सेकंड राऊंड जिंकला, पण या देवसरेने एक फालतू गोष्ट शोधून काढली आणि चक्क अर्णवला डिस्क्वालिफाय करून टाकलं. आणि मग त्यानंतर जजेसने या देवसरीची चांगली जिरवली आणि त्याला ठणकावून सांगितलं, तू आयोजक असला ना तरी आम्ही या स्पर्धेचे जजेस आहे, त्यामुळे तो आमचा निर्णय बदलू शकत नाही. त्यामुळे या देवसरेची लई जिरली. आणि मग त्यानंतर सौदामिनीने चक्क या देवसरेवर बंदूक दाखवली आहे आणि त्याला म्हणाली, जर अर्णव आणि ईश्वरी या स्पर्धेच्या बाहेर गेले नाही तर मी तुला ठोकणार, एवढं लक्षात ठेव. त्यामुळे देवसरेची चांगली टरकली आहे. मग आता अर्णव आणि ईश्वरीला थांबवण्यासाठी देवसरे काय करणार? अर्णव आणि ईश्वरी कसे जिंकतील हे पाहायला मजा येणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आणि ईश्वरी हे दोघे खूप टेन्शनमध्ये असतात. अँकरने अजून पहिलं कोण आलंय, कोण जिंकलंय हे अनाऊन्स केलेलं नसतं. सगळे टेन्शनमध्ये असतात. सौदामिनीचा चेहरासुद्धा पांढरा पडतो आणि हे अँकर अनाऊन्स करते, या स्पर्धेचे विजेते आहेत सात्विक फॅशन, म्हणजेच अर्णव राजेश शिर्के. हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो. अर्णव, आकाश, ईश्वरीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो, पण नम्रताच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजतात. इकडे मामा, अंजली खूप खुश होतात. जोरजोरात अर्णव, ईश्वरी ओरडू लागतात. देवसरेचा चेहरासुद्धा पडतो. अर्णव, आकाश एकमेकांना घट्ट मिठी मारतात. ईश्वरी खूप खुश होते. अर्णवला येऊन घट्ट मिठी मारते. देवसरे आणि त्याचे 2 टट्टूबट्टू हे मात्र या दोघांकडे पाहत असतात आणि मग ते लगेच देवसरेला काहीतरी दाखवतात. देवसरेला हेच हवं असतं. देवसरे जोरात ओरडतो, होल्ड ऑन, होल्ड ऑन, थांबा, रिझल्टमध्ये काहीतरी गडबड झाली आहे. हे ऐकून सगळ्यांनाच टेन्शन येतं. अर्णव, ईश्वरी, सौदामिनी, अँकर, जजेस सगळे देवसरेकडे पाहू लागतात आणि देवसरे सांगतो, जजेसने आता जो रिझल्ट लावला आहे त्या रिझल्टमध्ये काहीतरी गडबड झाली आहे आणि सात्विक फॅशन जिंकलेलं नाही आहे, तर खूप मोठी चूक झाली रिझल्ट्समध्ये. जजेसला तर मोठा धक्काच बसतो की आमच्या रिझल्टमध्ये काय चूक झाली आहे. अर्णव आणि ईश्वरीसुद्धा खूप घाबरतात. मामा चिडून म्हणतो, या देवसरेला ना याचं काय चालू आहे काही कळतच नाही आहे. अंजली देवाला हात जोडते. शिर्के, अँकर, जजेस हे सगळे टेन्शनमध्ये येतात. आणि मग हा देवसरे सांगतो, या स्पर्धेचा नियम काय होता की 2 तासाच्या आत हे चॅलेंज पूर्ण करायचं होतं, पण अर्णव राजे शिर्के यांनी हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी 2 तास 25 सेकंद घेतली आहेत. याचा अर्थ त्यांनी ठरलेल्या वेळापेक्षा जास्त वेळ घेतली आहे आणि हा नियम त्यांनी डावलला आहे. त्यामुळे या स्पर्धेचा आयोजक म्हणून मी अर्णव राजे शिर्के आणि सात्विक फॅशन यांना डिस्क्वालिफाय करतो. अर्णव आणि ईश्वरीला जबर धक्का बसतो. तर मामा चिडून म्हणतो, अरे देवसऱ्या, तू त्यांना आधी मशीन दिलं नाही, टाइमपास केला, तो वेळ कोण धरणार? शिर्के चिडून म्हणतो, मामा, हा माणूस जाणून बुजून करतोय, जाणून बुजून हा खुसपट काढतोय, त्याने पैसे खाल्लेत, मला माहिती आहे याचं सगळं सत्य. आणि इकडे स्पर्धेमध्ये सगळ्यांनाच खूप टेन्शन येतं. हा देवसरे चक्क अर्णव आणि ईश्वरी या दोघांना डिस्क्वालिफाय करून टाकतो. त्यामुळे सिल्वर क्रेस्ट ज्यांना पहिले आधी डिस्क्वालिफाय केलं होतं ते खूप खुश होतात. अर्णव आणि ईश्वरीवर सगळे जळतच असतात की हे बाहेर गेले पाहिजे. सौदामिनी खूप खुश होते आणि तेवढ्यात जे मेन जज असतात त्यांनी मात्र असा 6 मारलाय ना की तुम्हाला सुद्धा खूप आनंद होईल. हे मेन जज म्हणतात, मिस्टर देवसरे, मान्य आहे तुम्ही या स्पर्धेचे आयोजक आहात, पण आम्ही सुद्धा या स्पर्धेचे जजेस आहोत आणि तुम्ही आमचा निर्णय चुकीचा कसा ठरू शकता? तुम्ही आम्हाला कसं डावलू शकता? तर देवसरे म्हणतो, पण सर, नियम तर नियम आहे ना, त्यांनी ठरलेल्या वेळापेक्षा 25 सेकंद जास्त घेतली आहेत. तर दुसरे जज म्हणतात, देवसरे, तुम्हाला काय वाटलं ही गोष्ट आमच्या लक्षात आली नसेल? ही गोष्ट आमच्यासुद्धा लक्षात आली आहे. अर्णव राजे शिर्के यांनी ठरलेल्या वेळेपेक्षा 25 सेकंद जास्त घेतली आहेत, परंतु त्यांच्यापेक्षा जास्त वेळ घेतला आहे सिल्वर क्रेस्ट कंपनीने. त्यांनी ठरलेल्या वेळापेक्षा 2 तास 35 सेकंद घेतली आहेत, म्हणजे अर्णव राजे शिर्केंपेक्षा 10 सेकंद जास्त. म्हणूनच आम्ही त्यांना डिस्क्वालिफाय केलं आहे
आणि अर्णव राजशिर्के यांना पुढच्या राऊंडमध्ये पाठवलं आहे. देवसरे रिझल्ट शीट चेक करतो तेव्हा त्याला हे समजतं आणि सौदामिनीच्या पायाखालची तर जमीनच सरकलेली असते. जज म्हणतो, देवसरे रिझल्ट नीट चेक करा. तर देवसरे म्हणतो, पण मग सर आपण त्या दोघांना डिस्क्वालिफाय केलं पाहिजे ना, आपण दोघांना डिस्क्वालिफाय करूया. तर ही जी लेडीज जज असते ती म्हणते, नाही देवसरे आपण तसं करू शकत नाही, कारण या स्पर्धेच्या नियमानुसार शेवटच्या राऊंडमध्ये 4 टीम जायला पाहिजे आणि या 4 टीम एकमेकांशी भिडणार. जर आपण या दोघांना डिस्क्वालिफाय केलं तर शेवटच्या राऊंडमध्ये फक्त 3 टीम असतील आणि मग आपल्याला ही स्पर्धा कंटिन्यू करता येणार नाही. सगळं इक्वेशन बिघडून जाईल. सगळे शांतपणे हे ऐकत असतात. अर्णव, ईश्वरी, सौदामिनी, नम्रता, मामा, अंजली, शिर्के आणि ही लेडीज जज सांगते, त्यामुळेच आम्ही अर्णव राजशिर्के यांच्या कंपनीला पुढच्या राऊंडमध्ये पाठवलं आहे आणि ज्या कंपनीने सगळ्यात जास्त वेळ घेतला आहे त्यांना डिस्क्वालिफाय केलं आहे. त्यामुळे आपल्याला ही स्पर्धा पुढे कंटिन्यू करायची असेल तर 4 टीमला पुढे जावंच लागेल आणि नियमांनुसार सात्विक फॅशनच पुढे जाणार. दिस इज फायनल. आता मला यामध्ये काहीही बोलायचं नाहीये. हे ऐकून देवसरेला जबर धक्का बसतो. त्याची बोलतीच बंद होते. फ्रेंड्स, आज खरंच खूप मजा आली आहे. अर्णव आणि ईश्वरीने नाही तर या जजेसने देवसरेची चांगली जिरवली आहे. अर्णव आणि ईश्वरीचा जीव भांड्यात पडतो तर नम्रता एखाद्या मारक्या म्हशीसारखी पाहू लागते. तिला खूप राग आलेला असतो. सौदामिनीसुद्धा खूप चिडलेली असते आणि मग अँकर अनाऊन्स करते, तर या स्पर्धेचे विनर आहेत सात्विक फॅशन अर्णव राजशिर्के. मामा, अंजली आणि सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात. ईश्वरी, अर्णव खूप खुश होतात. नम्रता आणि सौदामिनीचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो आणि या देवसरेचे 2 टट्टू-बट्टूसुद्धा खूप चिडतात की आपल्या मालकाचा आदेश आपल्याला पूर्ण करता आला नाही. आणि बाकीचे कंटेस्टंटसुद्धा खूप नाराज होतात. पण ऑडियन्स मात्र खुश असतं, कारण सगळ्या ऑडियन्सला हेच वाटतं की ईश्वरी आणि अर्णवच जिंकले पाहिजे आणि अगदी त्यांच्या मनासारखंच झालेलं असतं. देवसरे सौदामिनीकडे पाहतो. सौदामिनी त्याच्यावर खूप चिडलेली असते आणि अँकर सांगते, चला तर मग आता आजच्या राऊंडचे विजेते आहेत मिस्टर अर्णव राजशिर्के. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना जवळ घेतात. नम्रता, सौदामिनी चिडतात. अंजली जोरजोरात टाळ्या वाजवते. नम्रतासुद्धा नाईलाजाने टाळ्या वाजवते. अँकर सांगते, खरंच आजचा जो दुसरा राऊंड होता ना तो खूप छान होता. अर्णव राजशिर्के यांच्यासमोर किती अडचणी आल्या. त्यांची मशीन डिसमेंटल केली होती, पण त्यांच्या टीमने ही मशीन पुन्हा एकदा असेंबल केली आणि येथे घेऊन आले. मग त्यांना फॅब्रिक म्हणून चिंध्या मिळाल्या होत्या, तरीसुद्धा या चिंध्यातून त्यांनी मॅजिक क्रिएट केलं आणि एवढा सुंदर डिझायनर ड्रेस तयार करून दाखवला. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यामुळे सगळ्यांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि मग तेथे उपस्थित असलेले सगळेजण अर्णवसाठी जोरदार टाळ्या वाजवतात. अर्णव, ईश्वरी खूप खुश असतात. आणि मग ही जी लेडी जज असते ती अर्णवला विचारते, अर्णव राजशिर्के, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही इतका सुंदर ड्रेस डिझाईन केला. आजच्या राऊंडच्या सुरुवातीला तुम्ही हट्ट धरला होता की मला जुनं मशीन वापरायचं आहे, मला आयोजकांनी दिलेलं नवीन मशीन नाही वापरायचं आहे. आणि मग त्यानंतर तुम्ही चिंध्यांमधून इतका छान ड्रेस डिझाईन केला. यामागे तुमचं इन्स्पिरेशन काय होतं? तुम्ही हे सगळं का केलं? आणि मग अर्णव हा सगळ्यांना सांगतो, मॅडम यामागे खूप मोठी गोष्ट आहे. हे जे मशीन आहे ना त्याबद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हे मशीन माझ्याशी इमोशनली कनेक्टेड आहे. आणि जेव्हा मला हे कळलं की माझं हे मशीन डिसमेंटल करून ठेवलं आहे तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला होता. म्हणजे आज माझ्यासमोर खरंच खूप अडचणी आल्या आहेत. सगळ्यात आधी तर आता यानंतर काही होणार नाही, आता आम्हीच कन्फर्म विनर आहोत ना. सगळेजण हसू लागतात. ईश्वरी हसते. अर्णव म्हणतो, हो आता ती गॅरंटी झाली ना, आता मी सगळं सांगू शकतो. मला आहे ना खरंच खूप टेन्शन आलं होतं की आज कसं होईल काय होईल. कारण सकाळी सकाळी जेव्हा राऊंडला सुरुवात झाली तेव्हा माझं मशीन येथे नव्हतं. मशीन यायला उशीर झाला. मग त्यानंतर मशीन हे चांगल्या कंडिशनमध्ये नव्हतं. सगळ्यांनी असं सांगितलं की मशीनचं जे इन्स्पेक्शन होतं ते सुद्धा झालं नाही आहे. मग आम्ही आमचं मशीन घ्यायला गेलो तर ते मशीन दुसरीकडेच कुठेतरी होतं. मशीन सापडवायला आम्हाला खूप उशीर झाला. मशीन सापडलं तर आम्हाला कळलं की आमचं मशीन हे डिसमेंटल करून ठेवलं आहे आणि त्याचासुद्धा आम्हाला खूप मोठा धक्का बसला होता. परंतु शेवटी माझ्या टीमने ते मशीन असेंबल करून आणलं, पण तेव्हासुद्धा खूप उशीर झाला.
पण या सगळ्या संकटातून मी मार्ग काढला, कारण या मशीनबरोबर माझ्या खूप भावना जोडल्या गेलेल्या आहेत. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं ना की या मशीनशी मी इमोशनली कनेक्ट आहे, कारण हे मशीन माझ्या आईचं आहे. माझ्या आईची आठवण आहे आणि माझ्या आईच्या आठवणीतच मी आणि माझ्या ताईने ही एवढी मोठी कंपनी उभी केली आहे. माझी आई गेल्यानंतर मी आणि माझ्या ताईने खूप संघर्ष केला. आम्हाला खूप त्रास झाला, पण आम्ही हार नाही मानली आणि ही कंपनी सात्विक फॅशन उभी करून दाखवली. आणि आज आम्ही या स्पर्धेत आलो आहोत, कारण आम्हाला आमच्या कंपनीचं अस्तित्व वाचवायचं आहे. आज आमच्या कंपनीवर कुणाची तरी वाईट नजर आहे. आमच्या कंपनीचं अस्तित्व धोक्यात आहे. पण ही कंपनी म्हणजे फक्त कंपनी नाही आहे, तर माझ्या आईचं अस्तित्व आहे आणि हे अस्तित्व मी नक्कीच टिकवणार आणि ही कंपनी मी उभी करून दाखवणार. ही कॉम्पिटिशन जिंकून दाखवणार. आणि मला खरंच खूप छान वाटलं की तुम्हाला माझा ड्रेस आवडला. तुम्ही त्याला ॲप्रिशिएट केलं. हा ड्रेस मी या इन्स्पिरेशनमधून शिवला आहे. एक जॅपनीज टेक्निक आहे. या टेक्निकमध्ये शिकवलं जातं की कोणतीच वस्तू टाकाऊ नसते, टाकाऊपासून टिकाऊ बनवलं जातं. मी तेच येथे वापरलं आहे. आणि आणखी सांगायचं म्हटलं तर तुम्ही सगळ्यांनी तुमच्या आईला किंवा आजीला लहानपणी त्यांच्या जुन्या साड्यांमधून किंवा चिंध्यांमधून गोधड्या शिवताना वगैरे पाहिलं असेल. मी सुद्धा माझ्या आईला पाहिलं आहे आणि तेच माझं इन्स्पिरेशन होतं की जरी मला चिंध्या मिळाल्या आहेत तरीसुद्धा त्या चिंध्यांपासून मी नवीन काहीतरी क्रिएट करू शकतो. आणि आज माझ्या आईच्या मशीननेच मला साथ दिली आहे. जर आज माझ्या आईचं मशीन माझ्याबरोबर नसतं ना, तर हे कदाचित शक्य झालं नसतं. अर्णव इतकं छान बोलत असतो, त्यामुळे ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं. आकाश इमोशनल होतो. जजेसला सुद्धा भारी वाटत असतं. फक्त नम्रता आणि सौदामिनी आणि तो नालायक देवसरे या तिघांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. त्यांना अर्णवचं हे बोलणं बिलकुल आवडत नाही. अर्णव सांगतो, आज माझ्या आईच्या मशीनमुळे, तिच्या आशीर्वादामुळेच मी हे सगळं करू शकलो आहे आणि मला खरंच खूप आनंद होतो आहे की आम्ही ही कॉम्पिटिशन जिंकलो आहे. हे ऐकून सगळेजण अर्णवसाठी टाळ्या वाजू लागतात. अर्णव ईश्वरी खूप खुश होतात आणि अँकर म्हणते, खरंच अर्णव राजेशिर्के, आता तुम्ही जे काही सांगितलं आहे ते खूपच इमोशनल आणि इन्स्पिरेशनल होतं. तर चला मग, आजचा दुसरा राऊंड जिंकलाय सात्विक फॅशन म्हणजेच अर्णव राजेशिर्के यांनी. पहिला राऊंडसुद्धा त्यांनीच जिंकला होता. आणि आता आपण सेमीफायनलमध्ये भेटूया उद्या, असं म्हणून अँकर सगळ्यांना बाय बाय करते आणि आजचा राऊंड येथेच संपवते. सगळेजण टाळ्या वाजवतात. नम्रता आकाशजवळ जाते आणि आकाशला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन्स, आपण पुढील राऊंडमध्ये गेलो आहे. खरं सांगायचं ना तर तुमचं डिझाईन खूप छान होतं आणि तुम्हीच जिंकायला हवं होतं. आकाश म्हणतो, जाऊ दे, आपण पुढच्या राऊंडमध्ये गेलो आहे ना, तेवढंच आपल्यासाठी पुरेसं आहे. आणि इकडे ईश्वरीसुद्धा अर्णवचं अभिनंदन करते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तू मशीन असेंबल करून आणलं नसतं तर हे घडलंच नसतं. ईश्वरी खुश होते आणि म्हणते, सर तुम्हाला माहिती आहे का, मी ना खरंच म्हणत होते की अर्णव सर, तुमच्या आजीने, तुमच्या आईने तुमच्या लहानपणी गोधड्या शिवल्या नाही आहेत का? तुम्हाला तसं करावं लागेल, काहीतरी करा, काहीतरी विचार करा. आणि खरंच तुम्ही अगदी तेच केलं आणि आता तुम्ही हेच सांगितलं. हे ऐकून अर्णवला सुद्धा आश्चर्य वाटतं. अर्णव म्हणतो, अरे वा मिसिंदोर, म्हणजे आज पहिल्यांदा तुझ्या बडबडीचा काही मला फायदा झाला. ईश्वरी म्हणते, हो ना. आणि तेवढ्यात तिच्या लक्षात येतं अर्णव तर तिची चेष्टा करतोय. ईश्वरी चिडून म्हणते, सर तुम्ही माझं कौतुक करताय की माझी चेष्टा करताय? माझ्या बडबडीचा फायदा झाला म्हणजे? अर्णव म्हणतो, म्हणजे तू बडबड करत होतीस ते माझ्यापर्यंत पोहोचलं कुठेतरी. ईश्वरी म्हणते, सर मी बडबड करते ना म्हणून आज तुम्ही जिंकला, नाहीतर बसला असता हातात चिंध्या घेऊन. अर्णव म्हणतो, एवढी चिडतेस कशाला? ती माझी स्टाईल आहे कौतुक करण्याची. ईश्वरी चिडून म्हणते, मला नाही आवडत तुमची स्टाईल. अर्णव म्हणतो, बस आता सगळ्यांसमोर भांडण करायचं आहे का परत तुला एकदा? तर ईश्वरी म्हणते, सर मी नाही भांडण करत, नेहमी तुम्हीच भांडण करता, नुसते टोमणे मारत असता. म्हणजे बडबड 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 करते मी काय बडबड करते का? आज माझ्या बडबडीचाच फायदा झाला ना. अर्णव ईश्वरीला पकडतो, शांत करतो आणि म्हणतो, थँक्यू. ईश्वरी अर्णवला घट्ट मिठी मारते. हे दोघे हसू लागतात, खूप खुश होतात. आज या दोघांसाठी खरंच खूप आनंदाचा दिवस असतो आणि या स्पर्धेतून जिंकणं हे काही सोपं नव्हतं, पण अर्णव आणि ईश्वरीने शेवटी करूनच दाखवलं. अर्णव आकाशला म्हणतो, आकाश नम्रता चला घरी जायचं आहे. आकाश ईश्वरी आणि अर्णवबरोबर निघून जातो. नम्रता तेथेच थांबते आणि म्हणते, आज फक्त मी आणि आकाशच जिंकायला पाहिजे होतो.
अर्णव आणि ईश्वरी कसे जिंकले. आज त्यांचा जिंकण्याचा हा शेवटचा दिवस. पुढच्या राऊंडमध्ये मी त्यांना येऊच देणार नाहीये. पुढच्या राऊंडमध्ये मीच जिंकणार. काहीही झालं तरी मी आणि आकाशच ही स्पर्धा जिंकणार असा विचार करून नम्रता चेहऱ्यावरचे वेगवेगळे हावभाव दाखवते आणि तिला अर्णव ईश्वरीचा खूप राग आलेला असतो. पुढचा राऊंड मीच जिंकणार असा ती ठाम निर्धार करते. इकडे सौदामिनी तिच्या ऑफिसमध्ये तिच्या केबिनमध्ये येऊन बसते आणि तिला आठवतं की आज स्पर्धेच्या दुसऱ्या राऊंडमध्ये काय झालं. त्या अँकरने सात्विक फॅशन अर्णव राजशिर्केला विनर म्हणून घोषित केलं. हे सगळं आठवून सौदामिनीला खूप राग येतो. मग तिला आठवतं की अर्णव काय म्हणाला की आज माझ्या कंपनीला नष्ट करण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहे, पण ते कधीच करू शकणार नाही. ही स्पर्धा मीच जिंकणार. हे सगळं आठवून सौदामिनीला खूप राग येतो आणि तेवढ्यात एक पिऊन तेथे येतो आणि एक मिनी मॉडेल तेथे ठेवतो. हे मिनी मॉडेल सात्विक फॅशनच्या ऑफिसचं असतं. हे पाहून सौदामिनीला खूप राग येतो. ती काही बोलणार इतक्यात ईश्वरी तेथे येते. ईश्वरीला पाहून तर सौदामिनी आणखीनच चिडते आणि ईश्वरी तिला म्हणते, काय मग सौदामिनी देशमुख, तुम्हाला फक्त एवढंच करायचंय, आमच्याकडे पाहून दुःखी व्हायचंय, चिडायचंय. कारण जेव्हा उद्या आम्ही स्पर्धा जिंकू ना, तेव्हा तुम्हाला आमच्यासाठी जोरजोरात टाळ्या वाजवायच्यात, एवढं लक्षात ठेवा. हे ऐकून सौदामिनी खूप चिडते. ईश्वरी सौदामिनीला बोट दाखवते आणि म्हणते, तुम्हाला काय वाटतंय, आज सकाळपासून तुमचं जे काही सुरू आहे ते आम्हाला कळत नाहीये. आम्हाला सगळं कळतंय, पण आम्हाला तुमच्या पातळीला खाली उतरायचं नाहीये ना, म्हणून आम्ही काही बोलत नाहीये. पण आता जर डोक्यावरून पाणी गेलं ना, तर आम्ही तुमची अवकात तुम्हाला दाखवून देऊ, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे अवकातीत राहायचं. सौदामिनी खूप चिडते आणि ईश्वरीला म्हणते, तुझी एवढी हिंमत, माझ्या ऑफिसमध्ये येऊन मलाच धमकी देतीयेस. ईश्वरी म्हणते, आता तर फक्त धमकी देतीये, पण तुमच्या सगळ्या भाड्याच्या टट्टूबट्टूंना सांगून ठेवा की शेवटच्या राऊंडमध्ये आम्ही त्यांची वाट लावणारे वाट. आणि तुमची लायकी तर मला दाखवावीच लागणार, कारण आज तुम्ही चक्क माझ्या सासूबाईंची मशीन तोडून टाकली. तुम्ही माझ्या डोळ्यांची दृष्टी हिरावून घेतली. मी काही नाही बोलले, पण माझ्या सासूबाईंच्या मशीनला हात लावण्याची चूक करून तुम्ही सगळ्यात मोठा गुन्हा केलाय. तर सौदामिनी चिडून विचारते, तुझ्याकडे काय पुरावा आहे की मी तुझ्या सासूबाईच्या मशीन तोडून मोडून टाकली आहे. ईश्वरी चिडून म्हणते, त्या पुराव्याच्या गोष्टी नका करू. ते पुरावे ना कोर्टात लागतात. आम्हाला त्या पुराव्यांची गरज नाहीये. मला तुमच्या डोळ्यात दिसतंय की तुम्ही किती मोठ्या खोटाड्या आहात आणि हे सगळं तुम्हीच केलंय. सौदामिनीला खूप राग येतो. सौदामिनी चिडून म्हणते, तू जास्त बोलतीयस असं तुला वाटत नाहीये का? मी तुला आणि तुझ्या नवऱ्याला कधीच जिंकू देणार नाही. ईश्वरी म्हणते, मीच जिंकणार आणि तुम्हाला तुमची अवकात दाखवायला पुन्हा येथे येणार, एवढं लक्षात ठेवा. सौदामिनीच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि ती चक्क ईश्वरीवर हात उचलते. तिच्या थोबाडीत मारण्याचा प्रयत्न करते, पण ईश्वरी तिचा हात पकडते आणि म्हणते, सौदामिनी देशमुख, माझ्यावर हात उचलण्याची हिंमत करू नका. ती सौदामिनीचा हात जोरात झटकते. सौदामिनीचा हात दुखू लागतो. ईश्वरी म्हणते, आता जसा तुमचा हात दुखतोय ना, उद्या तुमचं मन दुखावलं जाणार आहे आणि आम्ही जिंकल्यानंतर याच हाताने तुम्हाला आमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि यानंतर जर आमच्या वाट्याला गेला तर तुम्हाला असा इंदोरी झटका देणार, असा इंदोरी झटका देणार ना की तुम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. असं म्हणून ईश्वरी तेथून निघून जाते. सौदामिनीला खूप राग आलेला असतो. ही ईश्वरी माझ्याच ऑफिसमध्ये येऊन मला धमकी देऊन गेली. तिची एवढी हिंमत, आता मी तिला सोडणार नाही असा ठाम निर्धार सौदामिनी करते आणि या सात्विक फॅशनच्या ऑफिसच्या मॉडेलकडे रागारागाने पाहत असते. थोड्या वेळानंतर सगळे घरी येतात आणि देवी आईला नमस्कार करतात. आजी म्हणते, देवी आई, तुझे खूप खूप आभार. तू आज माझ्या लेकरांना या सगळ्या संकटातून बाहेर काढलं आणि माझी लेकरं आज जिंकली आहेत. सगळेजण देवी आईला नमस्कार करतात. मग सगळेजण पुन्हा एकदा ईश्वरी आणि अर्णवचं कौतुक करू लागतात. आजी सगळ्यांना प्रसाद देते आणि ईश्वरी, अर्णव आजीचा नमस्कार करतात. मग मामाचा नमस्कार करू लागतात. मामा म्हणतो, ए बाबा राहू दे, तू येथे आलाय ना देवी आईचा आशीर्वाद घ्यायला, हेच माझ्यासाठी मोठं आहे. सगळे हसू लागतात. मामा म्हणतो, अगं आई, तुला काय सांगू, जेव्हा ते मशीनचे पार्ट्स मी पाहिले ना, मी खूप घाबरलो होतो.
पण या ईश्वरीने हिंमत हारली नाही आणि काय तिने 6 मारला आहे. आणि मग त्यानंतर जेव्हा अर्णव समोर मशीन आली त्यानंतर तर त्याने ग्राउंड बाहेरच 6 मारला. काय भारी काम केलंय. आकाश म्हणतो हो खरंच सगळ्यांनी खूप छान काम केलंय. दादाचं तर विशेष कौतुक व्हायलाच पाहिजे. नम्रताचा खूप जळफळाट होतो. ईश्वरी म्हणते भाऊजी मला सगळ्यांना थँक्यू म्हणायचंय पण तुम्हाला विशेष थँक्यू म्हणायचंय कारण तुम्ही आमची प्रतिस्पर्धी होता तरीसुद्धा स्वतःचं काम सोडून तुम्ही आमची मदत करायला आला आणि यासाठी खूप मोठं मन लागतं. भाऊजी खरंच थँक्यू. हे ऐकून आकाश खुश होतो पण नम्रताच्या चेहऱ्यावर 12च वाजलेले असतात. अर्णव म्हणतो खरंच आकाश तू आज खूप मोठं मन दाखवलंय. मला अभिमान वाटतोय तुझा. आता ईश्वरी अर्णव दोघांनी आकाशचं कौतुक केलं तरी नम्रता मनात विचार करते झालं माझ्या नवऱ्यासाठी 2 शब्द चांगले वापरले. आता सगळेजण अर्णव आणि ईश्वरीच्या स्तुतीची 108 माळ जपत बसतील. म्हणजे या घरात आम्हाला काडीचं महत्त्व नाहीये. कुणी आमचं कौतुकच करत नाही. कमीत कमी आई येथे असत्या त्यांनी तरी आमचं कौतुक केलं असतं. त्या कोठे गेल्यात देव जाणे. आजी म्हणते आज तुम्ही सगळ्यांनी एकमेकांची मदत केली आहे. नेहमी असेच एकत्र राहा. तुमचा नेहमी विकास होत राहील. आणि मग आजी सांगते मी आज सगळ्यांसाठी स्वतःच्या हाताने गोडाधोडाचं जेवण बनवणार आहे. तर ईश्वरी म्हणते आजी तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेताय. मी आणि नमुताई बनवेल ना. अंजली म्हणते आणि हो मी पण त्यांना मदत करेल. पण आजी म्हणते नाही नाही मला बनवू द्या ना. माझी इच्छा आहे आज मला स्वतःच्या हाताने तुम्हाला सगळ्यांना गोडाचं खाऊ घालायचं आहे. मामा म्हणतो आईची इच्छा आहे ना मग आईला करू द्या. तेवढीच ती वल्लरी नाही आहे ना सुखाने जेवता तरी येईल. तर सगळे हसतात आणि आजी म्हणते पाहिलं का याला वल्लरीची किती आठवण येते. तर मामा म्हणतो मला नाही तिची आठवण येत. सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात. मामा हा अर्णवला थांबवतो आणि म्हणतो मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. अर्णव विचारतो काय. मामा त्याचा हात पकडतो आणि त्याला आपल्या रूममध्ये घेऊन जातो आणि रमाकांतचं रक्त पडलं होतं ना ते रक्त त्याला दाखवतो आणि म्हणतो हे रक्त मला त्या दिवशीच दिसलं होतं जेव्हा पासेसचा गोंधळ झाला होता. पण मला तुला नंतर सांगताच नाही आलं. मामा हे रक्त दाखवतोय त्यामुळे अर्णवला सुद्धा टेन्शन येतं. अर्णव विचारतो मामा हे रक्त तुझं आहे का. मामा सांगतो नाही. मग मामीचं आहे का. मामा सांगतो मी तिला विचारलं पण ती काहीतरी वेगळंच सांगत बसली. माझ्या बहिणीचा माझ्या कोण मैत्रिणीचा नवरा आजारी आहे असं काही सांगत बसली होती. अर्णव म्हणतो ठीक आहे तू टेन्शन घेऊ नको मी तिला कॉल करतो. आणि अर्णव मामी वल्लरीला कॉल करतो. वल्लरी म्हणते अरे वा अर्णव कॉंग्रॅच्युलेशन्स. मला कळलं एवढ्या अडचणी आल्या तरी त्या अडचणीवर मात करून तू जिंकलास. खूप खूप अभिनंदन. अर्णव म्हणतो थँक्स मामी. आम्ही सुद्धा तुला खूप मिस केलं पण मला तुला एका वेगळ्या विषयाबद्दल बोलायचं आहे त्यासाठी मी फोन केला आहे. हे ऐकून मामीला चांगलाच घाम फुटतो. अर्णवला माझ्याबद्दल काही कळलं की काय अशी भीती तिला वाटते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय. तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी अर्णवला सात्विकाचा फोटो दाखवेल आणि त्याला समजावून सांगेल अर्णव सर तुम्ही काळजी करू नका. जोपर्यंत आईंचा आशीर्वाद आपल्याबरोबर आहे ना आपणच जिंकणार. कुणीही आपल्याला हरू शकत नाही. अर्णवला सुद्धा हे पटेल आणि मग मामी ही नम्रताला कॉल करून सांगेल तुला जिंकायचं असेल तर ईश्वरीला स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचूच देऊ नको. आणि नम्रता यासाठी लगेच तयार होईल. मी उद्या ईश्वरीला स्पर्धेत पोहोचूच देणार नाही ज्यामुळे जिंकणार तर मीच असा ठाम निर्धार नम्रता करणार. आणि इकडे नम्रता ही आपला निर्धार करत असेल तर तिकडे सौदामिनीला भेटायला देवसरे येईल आणि सौदामिनी देवसरेवर खूप चिडणार. त्याला जाब विचारणार देवसरे तुम्ही माझ्याकडून एवढे पैसे घेतले तरी अर्णव आणि ईश्वरीने स्पर्धेचे 2ही राऊंड जिंकले. तुम्ही काय कामाचे आहात. मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. काही झालं तरी अर्णव आणि ईश्वरी स्पर्धेच्या बाहेर जायलाच पाहिजे. त्यांनी जिंकायला नाही पाहिजे. सांगा मला तुम्ही काय करणार आहात. आणि सौदामिनी चक्क देवसरेवर बंदूक रोखणार. त्यामुळे देवसरे खूप घाबरेल. मग आता देवसरे काय करणार हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मित्वा ही मालिका आवडते का नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.